हिंजवडी आयटी पार्क माण मारुंजी या परिसरामध्ये नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नाहीत आणि त्यामुळे हिंजवडी आयटी पार्क कर्मचाऱ्यांनी आता येत्या 6 सप्टेंबरला रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतलाय आणि याच स्थानिक रहिवासी आणि आयटी कर्मचाऱ्यांशी बातचीत केली आहे। पुढारी न्यूजचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौथमल यांनी। आयटी पार्क म्हणून ओळखलं जाणारं हिंजवडी, याच हिंजवडीमध्ये अनेक समस्यांचा महापूर आहे। इथल्या स्थानिक लोकांच्या काय तक्रारी आहेत त्या आपण समजून घेणार आहोत। मला सांगा, तुम्ही इतका मोठ्या प्रमाणात टॅक्स पे करता, तुमच्या ज्या समस्या आहेत त्या अनेक वर्ष झाले तुम्ही मांडताय, सोडवल्या जात नाहीत। काय समस्या आहेत आणि काय कारण आहे? हो, आता आपण बघतोय की हिंजवडीची जी ट्रॅफिक आहे ती दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे आणि त्याच्यामुळे होणारे जे ऍक्सिडेंट्स आहेत त्याची जी भीती लोकांमध्ये पसरलेली आहे की बाबा म्हणजे भरपूर म्हणजे आपण 2-3 वर्षापासून बघतोय की बरेच असे ऍक्सिडेंट होत आहेत, त्याच्यामध्ये लहान मुलांचा जीव जातोय। त्याच्यामुळे स्थानिकांमध्ये रोष आलेला आहे की ही गोष्ट थांबणार कधी आहे। आपल्याला लवकरात लवकर पावलं उचलण्याची खूप गरज आहे। आता इतक्या वर्षापासून आपण 80 वर्षाचा इंडिपेंडन्स डे साजरा करतोय आणि अजून आपल्याला किती वेळ लागणार आहे या सर्व गोष्टी दुरुस्त करण्यासाठी। ट्रॅफिकचा झाला, खड्ड्यांचा झाला, आणखी काय प्रश्न आहेत तुमच्या हिंजवडीतल्या सगळ्या आयटीएन्स? आता जर आपण पाहिलं इकडे हिंजवडीच्या जवळचं जे म्हाळुंगे हायटेक सिटी आहे, म्हाळुंगे मान हायटेक सिटी 10 वर्षापासून प्रलंबित प्रश्न आहे। तर 10 वर्षापासून प्रलंबित प्रश्नाला आजपर्यंत ना 10% डेव्हलपमेंट झालेली। तर आज आम्ही रस्त्यावर उतरावं का नाही याचं आम्हाला कारण सरकारने द्यावं, कारण मल्टिपल मीटिंग झालेले आहेत, निवेदनं गेलेले आहेत मल्टिपल संस्थांकडनं, पण आजपर्यंत 10% पण डेव्हलपमेंट म्हाळुंगे हायटेक सिटीच्या अंडर नाही आहे। तर त्यांनी आम्हाला कारण द्यावं। ना ड्रेनेज लाईन आहे, ना पिण्याचं पाणी आहे, ना रोड आहे आम्हाला तिथे। रोड जे आहेत ते त्याच्यात पण शेतकरी मागे सरकलेत, पण शेतकऱ्यांना मोबदला दिलेला नाही त्याचा अजून, त्यामुळे परमनंट रोड होत नाही। कारण जर जागाच सरकारची नाही आहे तर त्याच्यावर फंड पण अलोकेट होत नाहीये, तर त्यामुळे तो रोड पण प्रलंबित आहे। तर आम्हाला सरकारने एक कारण सांगावं की आम्ही रस्त्यावर का नाही उतरायचे। आपण बघतोय की वेगवेगळ्या समस्या आहेत। तुम्ही साधारणपणे इथे त्या भागात किती वर्षांपासून राहता आणि तुम्हाला यांनी मांडलेल्या मुद्द्यांशिवाय आणखी कोणते मुद्दे, कोणत्या समस्या सांगाव्याशा वाटतात? I want to report also about the pollution. Karan, there is a lot of pollution in the river. There is a lot of pollution on the land because of the waste which is being dumped in open spaces. I think that, getting clean water for the residents of Shuddha Pinyacha Pani, that is our basic rights. I mean, for that we should not, protest or we should not demand it. It is something that we should get. Every year if we have to depend on tankers and, all external sources of water, then I don't even know that what is it that we are, doing here, why we are even living in Hinjawadi, right? And that too after paying so many taxes. So I'm just saying, just give us basic water at least. तुम्ही आता तिथल्या स्थानिक सगळ्या लोकप्रतिनिधी असतील, पालकमंत्री असतील, संबंधित अधिकारी असतील, यांना या सगळ्या विषयांबद्दल बोलला आहात का? बोलला आहात तर त्यांच्याकडून तुम्हाला कसा रिस्पॉन्स मिळेल? आता आम्ही ह्या नवीन फोरम थ्रू आम्ही सगळ्यांना रीच आउट करायला सुरू केलेलं आहे। इव्हन MLAशी वगैरे आम्ही भेटलो आहे। तर आमच्या मागण्या एवढ्याच आहेत की तुम्ही सगळेजण जबाबदारी घेता की आम्ही हे करतो, म्हणजे जे जे असाइन्ड काम आहे ते आम्ही करतो, पण त्याच्या मागे डेट द्या। आणि सध्या जी काही हिंजवडी माण मारुंजी म्हाळुंगे ह्या एरियाची कोंडी होतीये, जनसंख्या खूप वाढलेली आहे तिकडे। तुम्ही बऱ्याच बिल्डर्सला तिथे कन्स्ट्रक्शनची परवानगी दिलेली आहे, पण त्याच प्रपोर्शननी बाकी जे मॅनपॉवर वाढलं पाहिजे, जसं ट्रॅफिक सोल्युशन किंवा पाण्याचं राउटिंग प्रॉपरली तिथे अलोकेशन, ते अजूनपर्यंत नाही झालेलं आहे। तर आमची मागणी ही आहे की त्यांनी तारखा द्याव्या, डेडलाईन्स ठरवाव्या की या तारखेपर्यंत आम्ही सोडवतो, आणि हे लवकरात लवकर करणं खूप गरजेचं आहे। तुम्ही तिकडे स्वतंत्र महानगरपालिकेची देखील मागणी करताय? हो, कारण की जनसंख्या इतकी जास्त वाढलेली आहे, बऱ्याच कंपन्या आहे, पॉप्युलेशन एक्सप्लोजन आहे हिंजवडीमध्ये। तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक बिल्डरचं तिथं आता प्रेझेन्स आहे। 30-30, 40-40 हाईटची मंजिलाची बिल्डिंग तयार होऊन राहिलेले आहेत, पण इन्फ्रास्ट्रक्चर तिथे नाहीच आहे। तर लोकसंख्या वाढती आहे। ग्रामपंचायतला हे मॅनेज, इंडिपेंडेंट छोटे छोटे ग्रामपंचायत दे विल नॉट बी एबल टू मॅनेज। तर त्यामुळे आमची ही पण मागणी आहे की जर एक स्वतंत्र इंडिपेंडेंट म्युन्सिपॅलिटी जर तयार करता आली
दे विल बी एबल टू मॅनेज एव्हरीथिंग आणि म्हणजे हे सगळेच प्रश्न सुटतील. कारण की आज PMRDA कडे आहे, काही MIDC कडे आहे, काही PMC कडे आहे आणि हे सगळे बॉडीज एकत्र येऊन काम करत नाहीये. त्याच्यासाठी मीटिंग झाली पण हे कोऑर्डिनेशन त्यांच्यामध्ये नाही आहे. जर कुठली एक बॉडी असेल जी पूर्ण हिंजवाडी माण मारुंजीची रेस्पॉन्सिबिलिटी घेऊ शकली तर दॅट वुड बी द बेस्ट थिंग. म्हणजे तुम्ही स्वतंत्र महानगरपालिकेची मागणी देखील करताय. मेट्रो तुमच्याकडे कधीपर्यंत सुरू होणार आहे? काय तुमच्या नागरिकांच्या त्या संदर्भातल्या मागण्या आहेत? नाही, मेट्रोसाठी ऑलरेडी म्हणजे पुण्याच्या IT पार्क खूप दिवस झाले वेट करते आणि तुम्ही बाकीचं कुठलंही शहर बघितलं तर तिथं IT पार्क आणि एअरपोर्ट हे पहिल्यांदा कनेक्ट झाले. पुण्याचीच अशी मेट्रो आहे ज्याच्यामध्ये IT पार्क आपण तिसऱ्या टप्प्यामध्ये ठेवलेलं आहे आणि त्यातही अजून तुम्ही डिले करताय. त्यातही एअरपोर्ट कनेक्टिव्हिटी नाही आहे. तर हे एक आपल्याला ग्लोबल लेवलला पण इम्पॅक्ट होतो. कारण का तुम्ही ज्यावेळी क्लायंट आणता तर तुम्ही मेट्रोनं आणले, कारण का रस्त्यावरनं तर तुम्ही आणू शकत नाही, खड्डे इतके आहेत, ट्रॅफिक आहे. तर हा कंपन्यांना सुद्धा इम्पॅक्ट असतो. तुम्ही बघायला गेलं तर बऱ्याचशा कंपनीने आता खराडीच्या इथं ऑफिसेस ओपन केलेत. का तर त्यांना IT पार्कमध्ये कॅम्पसमध्ये लोक आणता येत नाहीत. तर मेट्रो गव्हर्नमेंटने आता जास्त वाट न बघता लवकरात लवकर चालू करावी आणि जर मेट्रोच्या उद्घाटनाला खरंच PM CM येणार असतील तर त्यांनी आमचे प्रश्न ऐकण्यासाठी आम्हाला 5 मिनिटं द्यावी. कारण का आम्हाला सुद्धा इच्छा आहे की आमचे प्रश्न CM साहेबांपर्यंत आणि PM साहेबांपर्यंत डायरेक्ट पोहोचले पाहिजे. तुम्ही आता आंदोलनाची हाक दिली आहे तर कधी आंदोलन सुरू होणार आहे? त्याचं स्वरूप नेमकं कसं असणार? नाही, 6 तारखेला हिंजवडी IT पार्कमध्ये फेज 1 मध्ये आंदोलन आहे. सकाळी 10च्या आसपास हे आंदोलन चालू होणार आहे आणि शांततेच्या मार्गाने फक्त आमच्या मागण्या आम्ही घेऊन आणि मागण्या ह्या सरकारला पोचतील अशा पद्धतीने असणार आहे. कुणाचाही त्यात अपमान होईल किंवा कुठलेही सरकारला ट्रोल होईल अशी आमची मागणी नाही आहे. सरकारने आमची सकारात्मक भूमिका मांडून ऐकून घेतली पाहिजे आणि ज्या आमच्या समस्या आहेत त्या मार्गी लावणं हेच कर्मचाऱ्यांचे आहे. म्हणजे कर्मचाऱ्यांना आज रस्त्यावर यावं लागतं यासारखं दुर्दैव आहे. IT कर्मचारी सहसा म्हणतात की आम्हाला रस्त्यावर यायचं नाही आहे का तर बाबा जॉबचे विषय असतात. पण आज आम्हाला यावं लागतंय, एवढं इन्फ्रास्ट्रक्चर खराब आहे. हे जरी सरकारने लक्षात दिलं तरी बरं होईल. आता ह्या सगळ्या यांच्या मागण्या कधीपर्यंत पूर्ण होतात ते पाहणं महत्त्वाचं असेल. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कांबळे, समित ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे.